नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रमेशने ज्या माणसाला काम सांगितलं होतं त्याला बाजूला घेतो आणि त्याला खूप मारत असतो. तेवढ्यात तिथे चंची येते. चंची रमेशच्या हातात काठी देते आणि रमेशला म्हणते, रमेश या काठीने मार, असं हाताने मारू नकोस तू. आणि त्या माणसाला म्हणते, काय रे तू, आम्हाला किती अपेक्षा होत्या तुझ्याकडून आणि तू सगळ्या आशा अपेक्षांवरती पाणी टाकलंस. अरे तुला मालाबाल केलं असतं आम्ही, हे काम झालं असतं तर. रमेश त्याला मारतो आणि तो माणूस पळून जातो. चंची ती काठी घेते आणि रमेशला चोपायला लागते. रमेश पण तिथून पळून जातो. थोड्या वेळाने चंची घरी यायला निघते. तिची खूप चिडचिड चालू असते. तर इकडे अक्षरा, चारुलता दोघी चालत घरी जात असतात. चारुलता अक्षराचं कौतुक करते. ती म्हणते, अक्षरा, काय धाडस दाखवलंस तू आणि वर चढलीस कशाची काळजी न करता. अगं शिडी वगैरे कसं काय अरेंज केलं हे सगळं तू, आणि एवढ्या लांबून तुला टाचण्या पण दिसल्या. अक्षरा म्हणते, हो, माझं लक्ष होतं. मला सारखं वाटत होतं काहीतरी होणार आहे आणि म्हणून मी बारीक लक्ष ठेवून होते. मला काहीतरी चमकताना दिसलं तेव्हा कळलं या टाचण्यात. आणि तेव्हा नुसती गडबड वाटत होती. मी ओमकारला आधीच सांगून ठेवलं होतं की शिडी अरेंज करून ठेव. त्याने शिडी मागवून ठेवली होती आणि असं झाल्यावरती मी पटकन शिडीवर चढले. चारुलता म्हणते, अक्षरा, आता माझी खात्री पटली. माझ्या अधिपतीसाठी तू अगदी योग्य आहे. खरंच हिरा शोधून आणलाय माझ्या अधिपतीने. कोणत्याही संकटात तू खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहशील एवढी खात्री आहे. त्या दोघी घरी जातात. तर रात्री चंची घरी आलेली असते आणि आपल्या रूममध्ये येऊन सगळ्या वस्तू तोडफोडत असते. सगळं फेकून देत असते. दुर्गी तिथे त्याने म्हणते, काय ग, काय चाललंय तुझं, हे काय करतेयस. चंची म्हणते, मम्मी, एक गोष्ट धड होत नाही ग, एक गोष्ट मनासारखी होत नाही. चांगली संधी चालून आली होती पण नाही, ते पण झालं नाही. काम झालंच नाही, उलट मी तोंडावरती पडले. अगं तो अधिपती कसं काय वाचला. नशीबच साथ देत नाही. मला माझं आयुष्य असं सपाट झाल्यासारखं वाटायला लागले. अगं काही थ्रिल नाही, काही नाही आयुष्यामध्ये. नशिबाचं दार नुसतं ठोठावते मी, पण नशिबाचं दार उघडतच नाहीये. दुर्गी म्हणते, हो, अगं तुला किती वेळा सांगितलं करू नको करू नको कोणती गोष्ट, पण नाही. तू कुठलीही गोष्ट करायला घेते आणि ती गोष्ट पूर्ण व्हायच्या आधीच नाचायला लागते, झाली 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 म्हणून. अगं म्हणून तू तोंडावरती पडते. चंची दुर्गीच्या सगळ्या चुका काढत असते. दोघी एकमेकींच्या चुका काढत असतात. दुर्गी म्हणते, चंची, आता जे झालं ते झालं, आता गप्प बसायचंस तू. नाहीतर आपल्या हातात जे आहे ना ते पण आपल्या कर्माने निघून जाईल. म्हणून बाई जरा शांत बस. चंची म्हणते, मला ते जमणार नाही. दुर्गी म्हणते, जमवून घ्यावं लागेल. अगं आज जे झालंय ना त्याच्यामध्ये आपला हात होता. हे कोणाला जरा जरी शंका आली ना तर आपल्याला इथून लात मारून हकलून लावतील. आणि ही चारुलता तुला दिसते तेवढी साधी नाहीये. पक्की पाताळ यंत्री बाई आहे ती. चंची म्हणते, नाही ग, ती काही नाही करू शकत. आपण काय हातावर हात धरून बसायचं तोपर्यंत. दुर्गी म्हणते, हो, अगं ती डबल धमाका आहे. आता या सगळ्या पैशाची मालकीन तर आहे ती, पण त्यासोबत त्या चारू हासची बायको पण आहे. त्या चारू हासने ताईला हकलून लावलं. ही कोण आहे, ही आपल्यालाच हकलून लावेल. आणि तुला माहितीये का, अगं ताई बरोबर बद्दल कळलं ना तर काय गुणगान गात होती ही चारुलता. ही काहीही करू शकते. ताई मालकीन नव्हती तरी तिच्या हातात एवढं सगळी सत्ता होती. आता ही मालकीन पण आहे, शिकलेली आहे, अडाणी नाहीये आणि त्यात चारू हासची बायको आहे. कळतं ना तुला. चंची म्हणते, हो मम्मी, मग काय करायचं, माघार घ्यायचे, गप्प बसून राहायचं. दुर्गी म्हणते, हो, आता तरी गप्प बसायचे. चंची म्हणते, पण आता मावशी यायला पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही. दुर्गी म्हणते, नको, ती तर नको यायला, तुला नाही माहिती. अगं मागाशी कळलं ना तर ती ताईबद्दल किती चांगलं चांगलं बोलत होती, तिला मिठी मारायचं म्हणत होती. म्हणून असं वाटतं की ताई इथे यायला नको. ताई जर इथे आली ना की दोघी एक टीम होऊन जातील आणि आपल्याला गाशा कुंडाळून निघून जावं लागेल. चंची म्हणते, मग काय करायचं मम्मी. दुर्गी म्हणते, आता काही नाही, जोपर्यंत करेक्ट संधी येत नाही ना तोपर्यंत गप्प बसायचं. म्हणून तू पण आता गप्प बस. चंची ठीक आहे म्हणते आणि ते दोघी विचार करत असतात. तर रात्री अधिपती घरी येतो आणि अक्षराचे आभार मानत असतो. अक्षरा, अधिपती गप्पा मारता मारता कधी थायलंडच्या आठवणीत हरवून जातात कळत नाही. अधिपती म्हणतो, ते दिवस किती चांगले होते ना, पण थायलंडवरून आल्यापासून मी नुसतं चिडचिड करतोय. अहो आईसाहेब सापडत नाही ना तोपर्यंत माझंही असंच होईल. प्लीज मला समजून घ्या. अक्षरा म्हणते, तुम्ही काळजी करू नका हो, आपण सगळे प्रयत्न करतोय ना. तुम्ही माणसं कामाला लावलेत, पोलीस शोधतायत, मी शोधते, तुम्ही शोधताय. भुवनेश्वरी मॅडम नक्कीच सापडतील. अधिपती म्हणतो, तसंच व्हायला पाहिजे. मला खूप आठवण येते त्यांची. अधिपती फोटोसमोर उभा असतो. अक्षरा म्हणते, पॉझिटिव्ह राहा, सगळं चांगलं होईल. भुवनेश्वरी मॅडम नक्कीच येतील. अधिपतीला रडू येत असतं. तर दुसऱ्या दिवशी अक्षरा पूजा करते आणि चहा घ्यायला जाणार असते. तेवढं तिथे चारुलता येते. ती अक्षराला चहा देते आणि तिला नाश्त्याला वगैरे काही हवंय का विचारते. अक्षरा म्हणते, तुम्ही हे का करताय आई. अहो का स्वयंपाक वगैरे करताय तुम्ही. चारुलता म्हणते, अगं घरात बसून बसून कंटाळा येतो. अक्षरा म्हणते, मग एक काम करा ना, तुम्ही रियाज करत जा, नाहीतर गाण्याचे क्लास घेत जा. चारुलता म्हणते, नको ग, अगं मला असं माझ्यावरतीच कॉन्फिडन्स नाहीये म्हणून नको वाटतं.
अक्षरा म्हणते, मग ठीक आहे, आपली शाळा आहे, फॅक्टरी आहे, तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला योग्य वाटेल ते काम करत जा. तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. चारुलता म्हणते, नको ग, कसं आहे ना अक्षरा, मी अजून इथेच रुळलेले नाहीये. मी तिकडे गेले तर मला एक्सेप्ट नाही करणार, घरातलेच लोक एक्सेप्ट करत नाहीये. काय कधी एक्सेप्ट करतील काय माहिती. अधिपती बघितलं ना कसं करतो. अक्षरा म्हणते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होईल. मी अधिपतीला बोलवून आणते. अक्षरा रूममध्ये जाते तर चारुलता आपला नाश्ता वगैरे बनवायला जाते. थोड्या वेळाने अक्षरा लॅपटॉप घेऊन शाळेचं काम करत असते. त्यात तिला लहान मुलांचे फोटो दिसतात. अक्षराला आठवतं की थायलंडला जायच्या आधी सगळेजण मागे लागले होते. पाळणा हलू दे, घरात गोपाळकृष्ण येऊ देत, घराचं गोकुळ होऊ दे, हे सगळं आठवतं. अक्षरा लाजत असते आणि हसत असते. अधिपती तिथे येतो आणि विचारतो, काय हो, काय असतंय गालातल्या गालात? अक्षरा नाही म्हणते आणि नाश्ता आणायला जात असते. अधिपती तिला जवळ घेतो आणि विचारतो, काय झालंय, तुम्ही का हसत होतात, खरं खरं सांगा. अक्षरा म्हणते, अहो आपली थायलंडची ट्रीप, तिकडच्या गप्पा, हे सगळं आठवत होतं. तुम्हाला आठवतंय का, आपण थायलंडला जायच्या आधी सगळे म्हणत होते की बाळाचा विचार करा. तेच आता मी फोटो बघत होते ना, ते आठवलं सगळं. म्हणून म्हटलं, अधिपती, बाळाचा विचार करायचा का? अधिपती म्हणतो, हे तुम्ही का बोलताय, कोणी प्रेशराईज केले का तुम्हाला? चारुलताने, त्यांनी सांगितलंय का? अक्षरा म्हणते, नाही हो, त्या दिवशी तुमच्यासमोर चारुलता म्हणाल्या आहेत ना की तुम्ही तुमचा वेळ घ्या, मूल होण्याची घाई नाहीये. खरं तर भुवनेश्वरी मॅडमची इच्छा होती, म्हणून असं वाटतं की आई व्हावं लवकर. अधिपती म्हणतो, नको, आईसाहेब येत नाही ना तोपर्यंत माझं मन कशातच लागणार नाही. सॉरी, मला माफ करा, पण आईसाहेब आल्याच्या नंतर आपण या सगळ्याचा विचार करू. अधिपती निघून जातो. अक्षरा उदास होते. तर अधिपती खाली येतो आणि चारुलता त्याला चहा देत असते. अधिपती नकार देतो आणि निघून जातो. चारुलताला वाईट वाटतं. चारुलता म्हणते, कधी हा समजून घेईल, कधी नीट बोलेल माझ्याशी. अक्षरा म्हणते, बोलतील, तुम्ही अजिबात होप सोडू नका, सगळं चांगलं होणार आहे. आणि अधिपती असेच आहेत, कामाच्या पुढे त्यांना जेवण खावण काही सुचत नाही. त्यांनी चहा नाश्ता नाही घेतलाय ना, मी डबा बनवते आणि डबा पाठवून देते. अक्षरा डबा बनवायला जात असते. तेवढ्यात फुलपगारे सरांचा फोन येतो. अक्षराला शाळेत जायचं असतं. अक्षरा निघून जाते आणि इकडे चारुलता विचार करते. ती म्हणते, अक्षराला वेळ नाहीये ना, मी अधिपतीसाठी डबा बनवते आणि नंतर अक्षराच्या शाळेत पण जाते, बघते ना शाळा कशी येते. चारुलता डबा बनवायला जाते. तर इकडे अधिपती फॅक्टरीत येतो आणि ज्या माणसांना भुवनेश्वरीला शोधायचं काम दिलं होतं त्यांना ओरडत असतो. तो म्हणतो, तुमच्याने एक काम जमत नाहीये का? आता तुम्हाला मी शेवटची संधी देतोय, फक्त 2 दिवस. 2 दिवसात आईसाहेबांना शोधून आणायचं, नाहीतर तुम्हाला पैसे देणार नाही. ते माणसं निघून जातात. अधिपती पोलिसांना फोन लावतो आणि भुवनेश्वरीचा पत्ता लागला का हे विचारतो, पण भुवनेश्वरीचा पत्ता अजिबात लागत नाही. तर इकडे अक्षरा शाळेत येते. फुलपगारे सर तिला भेटतात आणि तिला म्हणतात, अक्षरा, ही बघ चांगली संधी आली, पण आपल्याला पण आपल्या बाजूने काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. अगं भुवनेश्वरी मॅडम हव्या होत्या, त्यांनी परमिशन दिली असती ना तर झालं असतं, पण आता त्या नाही आहेत ना, काय करायचं? अक्षरा म्हणते, मी अधिपतीला विचारते. अक्षरा अधिपतीला फोन लावते आणि अधिपतीला विचारत असते, पण अधिपतीकडे वेळ नसतो. अधिपती म्हणतो, मास्तरीनबाई, माझ्याकडे वेळ नाहीये. हे जे काय आहे ना, तो तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही मालकीनच आहात ना, आणि जो तुम्ही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. अधिपती फोन ठेवतो. अक्षरा काय करायचे या विचारत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की 2 बायका अधिपतीकडे येतात. अधिपती विचारतो, तुम्ही आईसाहेबांना पाहिलंय का? त्या बायका म्हणतात, हो, आम्ही पाहिलं होतं. अधिपतीच्या होप्स पुन्हा जाग्या होतात. त्याला वाटतं की भुवनेश्वरी सापडेल. तो पुन्हा शोधायला निघून जातो. तर इकडे चारुलता, चारुहास दोघेही शाळेच्या इथे येतात. चारुलता शाळेचं नाव वाचते, भुवनेश्वरी विद्यालय. चारुहास म्हणतो, आता भुवनेश्वरी नाहीये ना, मग हा मी बोर्ड पण काढून टाकतो. चारुलता म्हणते, असं का करताय तुम्ही? चारुहास म्हणतात, हो, मला तर हे सगळं करायचंय, मला त्या भुवनेश्वरीचं अस्तित्व संपवून टाकायचंय. ते रागाने आतमध्ये जातात. चारुलताला हे काही पटलेलं नसतं.